गुड मॉर्निंग गाईज आणि स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग काय नवीन असणार आहे कारण की आज आहे आपल्या टीमची एंट्री. पहिलीच एंट्री आहे सीझनची. क्रिकेटचा सीझन चालू झाला आहे आणि चालू कधीच झाला आहे दसऱ्याच्या टायमालाच, पण आता आपल्या टीमची पहिली एंट्री आहे. नेरे बी हे बघा उलटा दिसेल तुम्हाला टी शर्ट. तर खाली आलेत पोरं, धन्याबिने आहे खाली. तर तिथं जाऊन भेटू आपण. आता अर्जुनचा वेट करता, अर्जुनचा कॉल आला का आज आपण जाऊ म्हणून. तर अर्जुनची वाट बघतो मी. तर अर्जुन आल्यावर आपण जाऊ. 2 वाजता लागेल मॅच. तर वाजलेत 12 12:30 आलेत. तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता काय ते. पहिले खाली बघू कोण कोण आहे आणि मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. गाईड सीझनची पहिली एंट्री आपल्या. बघा पोरा आले खाली. पुष्कर धीर दानेश बाय बघा रुमाल काढलाय. बाहेर मागच्या सीझनला 2 बाईक आणल्यात घरी, म्हणा तो सिरीजच्या नावान, आणि 2 सायकल, आणि याची एंट्री झालेली आहे. सीझनची पहिलीच मॅच आहे. बाई तुला काय बोलायचं का पहिलीच एंट्रीला? फक्त चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्रॅक्टिस चालू आहे ना? 2 दिवस झाला. गावाला गेलता हो, गावाच्या आता आले प्रॅक्टिससाठी. मॅच आज बघू आपण तिकडे जाऊनच भेटू. माझ्यासोबत अजून एक अर्जुन आहे. अर्जुन आणि कोण चिन्मय. हा तिथे गेल्यावर भेटू तुम्हाला. गाई त्याची वाट बघता बघता आपल्याला अर्धा तास झाला. तो आला भाई एकदा फायनली. अर्जुन गौडा लास्ट आहे तो ब्लॉगमध्ये यायला. लाजवलो काय माहिती आता. जरा फोनवरती बिझी येतो. काय आता आम्ही चाललो मॅच ना. आमची पॉवर आलेली आहे. चिन्मय आणि अर्जुन लास्ट. काय बघते रे, त्याला लाज वाटतं ब्लॉग मध्ये यायला. मग खऱ्या अर्थानं जसा खराब चेंडू फेकला, पुढ्यामध्ये चेंडू फेकला, त्याला सरळ फेकून दिलं मिड विकेटच्या वरतून. पोहोचलो ग्राउंडला, लोकेशनला. आम्ही तिघं आलो. अजून आपली टीम जरा तिकडे बसते रिक्षा. मॅच चालू आहे दुसरी. काही ही मॅच चालू आहे. याच्यानंतर अजून 3 मॅच आहे. त्यानंतर आपली मॅच आहे. सगळ्या 3 ओव्हरच्या मॅच आहेत. लय टाइम लागेल तोपर्यंत. भाई जरा काय बोलतो का, झोप काढायचे. लय असतो बघू आता. या 3 मॅचेस झाल्या, मग आपली मॅच आहे तेव्हा तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट. तोपर्यंत जरा मॅचची बघतो, ग्राउंडचा अंदाज घेतो. आणि आशिष लागून पाहतोय. गाईज आमचा प्लेअर आला एक मोठा बिग ब्लास्टर. आमच्या टीमचा मेन खिलाडी, षटकारांचा बादशाह शंकरभाई जाधव कामावरून आलेला आहे. हे आता दाखवलं तोंड. मला काल बोलत ना ब्लॉग बनव म्हणून. आता का रे काला थांबीम नाही. कसा दिसतं बघा कपडे बघायच्या गाव. अरे दिसतं डोरीमॉन. शंकरभाई डिकी चेक करू आपण. हे बघू काय डिकी काय काय दाखव. लायटर दाखव. 2005चा लायटर आहे. पाहिजे असं भाईच्या डिकीला अजून बघू काय भेटतं का आपल्याला. हो पैसे काढतो. शंकर दांडा आहे. शर्यत पण जिंकलेला आहे. दाखव. आमचा मेन कॅप्टन कुल अजित गवते. याचा बैल तो वगैरे शर्ती ना जिंकलेला आहे. बघू आपण आता शर्यत बघू. कुठला कॅप्टन होता का, कुठला होता कॅप्टन? कॅप्टनची शर्यत बघा. कॅप्टन याच कॅप्टननी आपल्या त्याविषयी घाटावरती पहिला नंबर मारलाय. 1.5 लाख रुपये आणि ढाल मार. बघा कॅप्टन. राहुल की जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी. किती अंतर बघा, अंतर बघा. चौका लगाया था लय अंतर शिकला, लय अंतर. वही बीचवाल आपको देखने के लिए मिलेंगे. चलो 51 रन बनाए. और अजिताने आमचं क्रिकेट कमी आणि बैलांकडे जास्त लक्ष दिलं. त्याने 3 बैल घेतले आहेत. जास्त शर्तींच्या मागे लागले. बघा कॅप्टन विन. मुकाबला देखेंगे. मला इथं पाठवलं. कपडे चेंज. डायरेक्ट कपडे चेंज. ए वाईट कलर घातली. अरे तुझी इच्छा नाही तर काय कॉमेडी पण आहे हो. इच्छा नसतं. ती बुटा घाल ना खाली. खाली बुटा घालायला लागते बघा. ही का टाकशील का ए सांग. ए भाई ब्लॉक पाडणार रे कामाई माझी. काय तुला काय अंडरपॅन्ट वर दिसला तू. हा अक्का दिसलेस फुल कपड्यांसकट.
खरा डोरी मग गाईज आता ही मॅच झाली ना का आपली मॅच आहे. फक्त एकच इनिंग राहिले की आपलं टॉस होईल. आपली पोरा पण सगळी आली नाही अजून. आता जेव्हा कामावरून आले डायरेक्ट पोऱ्या बघा किती येड झाला काम क्रिकेटचा. बाहेर इथे येऊन कपडे वगैरे चेंज केलं तुम्हाला दाखवायला मागाशी ब्लॉगमध्ये मी. अजून आपला 3 प्लेयर यायचं बाकी आहे. ते आता कधी काय माहिती त्यांची वाट बघतो. आणि आता धन्यवाद गेले टॉसला. टॉस विन झाल्यावरती काय आहे ते आपली मॅच लागेल. तुम्हाला अपडेट देत राहील मी मध्ये मध्ये. बघत राहा. आपले फुल फॉर्ममध्ये आहेत. फुल एकदम नंतर हे चालले काय प्रॅक्टिस एकदम जोरात चालली. बघत राहा. तुम्हाला सांगतो मी आता कसं लाईव्ह मॅच नाही ना तुम्हाला लाईव्ह पण दाखवायला असते पण लाईव्ह नाही तर 1 दिवसाच्या चांगला मॅच आहे. 1 दिवसाच्या मॅच बोललो काय इथं लाईव्ह नसतात. मागच्या वर्षी रनअप मागच्या वर्षी इथं आम्ही 2nd नंबर मारला होता त्याच ग्राउंडला. बघू यावर्षी आपण त्याच जोशाने खेळू आणि त्याच जोशाने आपण टीम जिंकवण्याचा प्रयत्न करू. गाइस आमचे अर्धे पोरं इथं बसले. देख सकते भैया पहली गेंद के ऊपर विकेट निकाला है. अच्छी शुरुआत यहाँ पे निकेश कर देंगे. ये देख सकते भैया कमाल की गेंदबाज है वारदेली टीम के नए खिलाड़ी प्रज्वल आपको देखने के लिए मिलेंगे. तर गाइस आपले 2 प्लेयर राहिले होते माग. देवाबाई तो कामावरती होता तो पण आलेला आहे. आणि आपला बालाबाई आपला मेन पळून नाही आला. नाईटला गेलतास तू का बस 2-2 शिप करता यो. किती पैसा कमावता यो. आजी मेले सांगून आले. आणि यो बघा मॅच बघतो इंडियाची किती गेला. कोहली किती गेला. कोहली 71 गेलाय. बस बस किंगच येतो मग 71 भाई खेळणार भाई खेळणार. कोण बाबा धोनीला धरला का. धोनीला धरला का बस धोनीला धरला काय नाही. धोनीला धरला ते जाऊ दे. आपल्या मॅचचा काही गोल सांग या आपल्या मॅचचा काय आहे तुझा. हा बस तुला काय बोलायचं भाई. दुबई रिटर्न युपी रिटर्न. तू सांगू नको मला काय टाकायचं काय नाही टाकायचा. तो सगळं टाकू आम्ही. बालावर सगळं टाकू आम्ही. इंटरव्ह्यू नंतर जाणार तो पण तुला काय पहिली मॅच आहे सीझनची पहिली एंट्री आपली काय बोलायचं भाई तुला. काय दड पण आहे का तुला. अपेक्षा याच्याकडून आहे. अपेक्षा याच्याकडून आहे काय अपेक्षा याच्याकडून. ए तू तीच मॅच बघ ना मग. इंडियाची मॅच आहे तरी पण आमचा करतोय. अरे काय गरज आहे का. पाकिस्तानशी आले का तू का कुठून आले बांगलादेशशी आले का तू. हा बावला विकेट गेली तर लगेच दादा आमचा ऋतुराज येईल म्हणतं. हा काय घरचा खानपान लावलं का काय झाला मायला तर. बावलाट चेन्नईचा बॉलाची त्याला. अरे मग इथे चेन्नईचा संबंधच काय आहे. हा ही मॅच बघ आपली. ही मॅच बघ बावलाट. ट्रॅक बघा ट्रॅक तुम्ही. ही ट्रॅक जर तुम्हाला कुठं पाहिजे असेल अशी ट्रॅक जर तुम्हाला कुठं पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा याला. अशी ट्रॅक पाहिजे. तुला काय बोलायचं याच्यावरती. नाही याच्यावरती काय बोलायचं. ऋतुराज आवडत मॅच बंद केली. हे दाखव कसा षटकार मारायचं पोटो. हे सांग ना कसा षटकार कसा मारायला दाखव. पॉटन तो ठुमका दाखव ना मग चार का. हे नवीन शूज आहे बघा सगळं. ट्रॅक नवीन आहे शूज नवीन आहे. टी शर्ट जुनी टी शर्ट भेटेल आपल्याला अजून स्पॉन्सर आहेत आपल्याला. किती आहेत या सीझनला 60 टी शर्ट आहेत. 7 दिवस 60 टी शर्ट. पण तो एक दाखव ना षटकार कसा मारणार आहे. पॉटन हो नाही गाईज शेवटचं 10 बॉल बाकी आहेत. अलग आपली मॅच लागेल. आपली टीम सज्ज झाली. बघा आपली टीम इथे येशील उद्या. गाईज आपला ओपनिंग बॉलर टीमचा देवा भाई. आता आपली आपला इनिंग झाली का आपली बॅटिंग आहे. पहिली बॅटिंग आपली आपण टॉस हारले आहोत. पहिली बॅटिंग आहे. बघू आपण किती 3 ओव्हरला किती स्कोर करतो. आणि देवाभाई आपला आता ओव्हर कशी टाकणार डिपेंड करणार. देवाभाई करशील ना. पहिलीच मॅच आहे सगळ्यांची पहिली मॅच आहे. एवढी प्रॅक्टिस पण नाही. ठीक आहे बघू आता कसं काय कामोशी पण आजी मिली बोलतो डोकरीला मारून आले तो. बघू आता काय होतं आपल्या मॅचचा.
की चाहिए थी तर गाईज आता ती मॅच संपली मागाची. आता आमची मॅच, आता बॅटिंग आहे आमची. आपला ओपनिंग प्लेयर धनव गवते आणि अर्जुन गावडा. बघा अर्जुन जरा अंपायर आला गेलता. आता अर्जुन येतोय बघा, अर्जुन आलाय. आपको देखने के लिए मिलेगा. आपला ओपनिंग जोडी स्वागत किया जा रहा है. बघू आता काय होतंय. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये किती स्कोर होतं, जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओपनिंग प्लेयर आमचा अर्जुन. तर गाईज आपली ओपनिंग जोडी गेलेली आहे आता. बघा मध्ये किती आले. धनु गवते आणि अर्जुन गावडा गेलेला आहे ओपनिंग जोडी. 3 ओव्हरचीच मॅच आहे. तर बघू किती स्कोर होता आपला 3 ओव्हरला. आमचा पहिला बॉलर. ओपनिंग बॉलर आपला काय पकडतोय, माराय पकडतोय. एक कट. तर गाईज मॅच लागली, मॅच चालू झाली आपली. मोठा कांदा अर्जुन गावडा आहे स्ट्राईकला, पहिल्या क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईकला धनु गवते. फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. अजय आणि धनेश, पहिलाच बॉल. अर्जुन आणि धनेश ही जोडी आपण पाहतोय. हर्षदला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. इव्हनच्या पहिल्या षटकामध्ये स्वागत आपण पाहतोय या जयवंत मिसाल यांचा. पर्यातून एक उत्कृष्ट खेळाडू, खूप चांगलं सर्व प्रेक्षकांचं सर्व First ball. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. यावेळेला आडव्या बॅटने मोठा पट्टा खेचायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अर्जुनला आपण डॉट पाहतो बॉल. बॅट आणि चेंडूचा संपर्क आहे. पंचांच्या डाव्या बाजूने पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल का? स्वतःच्या फलकामध्ये टिपलाय झेल आणि समाप्त झालाय. अर्जुनच्या पारीचा खेळ. धक्का क्रमांक पहिल्या गडी गाईज अर्जुन आउट झालाय. बॅटिंग करत असताना शंकर गेलाय. आतमध्ये दाखल एक बघू आता. मजबूत बांध्याचा हा खेळ आपण पाहतोय. आणि काय षटकारांचा बादशाह शंकर. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय. अजूनही विचार करायला गेलो तर या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध सुरू या नाणेफेकीचा कॉल मोठे कांदा संघाने जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि पहिला षटक मार्गस्थ. गोलंदाज सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने. या बला फटका सुरेख होता. शंकरला मिळालंय जीवदान. चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. चेंडूने गाठली आहे सीमा रेषा. 4 धाब्यांसाठी शंकरने मारला चौकार. तो झेल टिपला जाईल. इसलिए तो कहते हैं दोस्तों, कितना भी पकड़ने की कोशिश करो आखिर फिसल जाता है. इन मोमेंटला चेंडू हातातून यावेळेला चेंडू सोडून दिलाय. थोडंसं लाईन भरकटलाय बघा. मागच्या चेंडूवर चौकार. थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय गोलंदाज हर्षद याच्यावर. 5 धावा लागलाय, पंजा लागलाय या फलकावर. आल्या चौकारांची सुरुवात करूयात शंकरने केली. शंकरने पण घातली आता. थोडंसं असं वाटलं काय नाही, शंकर जाऊन उपयोग नाही. परत कामावर शंकर तो आता इथून नाही आणि परत कामावर होता. पंचआउट करायला पंचआउट जाऊन ज्यांचं आता आगमन झालं आलेला आता. याने कामाशी पंचिंग करून आला ना, पळून आला. आता जाऊन पंचआउट करा तर झोप बरं धरा, घरी येऊ नको परत. एक चौकार मारला आणि आउट झाला शंकरांचा बादशाह. काय सांगू नको आता. जाऊ आमच्या गावाचा मेन बॉलर, पहिल्या ओव्हरचा बादशाह तो दिलेला पुरावादा. आणि चांगले व्यक्तिमत्व आपण काय रे मध्ये क्षेत्र असू द्या, राजकारण क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाचा डंका आपण सातत्यानं पाहत असतो. बॅटिंग मध्ये तू 4 षटकार मारला गेलो. व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सोबत आपण पाहतोय त्यांचे भाजे चेतू गायकर. थोडस आता संडे मधलं अमोल तुझी ऍड आली जरा गेली. जय रायकडचा हाऊस बघा. जय रायकडचा हाऊस. दुसरी पैदास त्याची, बालूची दुसरी पैदास. गायज माझा आवाज नाही, ऋषीचा आवाज आहे. बघू शकता आता सगळ्या ह्याच्यावरती, सगळ्या ह्याच्यावरती बघू शकता. जो रिटर्न होम आलेला आहे दिल्ली वर्षी. दिल्लीला युपी बॅन नाही दिल्लीशी रिटर्न आलेलं आहे दिल्लीला. आणि माणसाला जोडलेलं माणुसकीचं नातं आपण तर पाहतो. काय सेकंड ओव्हर चालू झाले आता आणि धने आले स्ट्राईकला. सगळा दारोमदार याच्यावरती आता. बघू धने होते काय करताय आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल पेस करतोय तो. जोडी आपण पाहतोय आणि दुसरी ओव्हर चालू झाले. स्वराज आणि धनेश ही जोडी आपण पाहतोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर त्यातून धनेशला संधी मिळाली आहे. थँक्यू सो मच योग्य आलात या स्पर्धेला शोभा वाढेल त्याबद्दल पुनश्च जावे लागतील. इथून चांगला खेळ साकारावा लागेल. आपण पाहिलं तर खराब चेंडू फेकला गेला. मालिकावीराचा किताब या धनेशने पटकवला होता.
वाईड बॉल ती ball तर आता पहिला जो गोलंदाज आपण पाहिला हर्षद त्यांनी चांगला काम केलं आपल्या टीमसाठी आणि आता स्वतः कर्णधार दीपेश उदारला आपण पाहतो थोडीशी तर काय मागाचा नो बॉलला षटकार मारला आणि आता व्हाईटला चौकार गेला आणि पिरियड कंटिन्यू आहे 20 धावा लागल्या. एक बॉलात 12 रन. ए यार 13 धावा खर्च केल्या 13 पुन्हा एकदा वाईट चेंडू बघा पिरियड कंटिन्यू कंटिन्यू असेल संघाची धावसंख्या 21 धावा लागले धाव फलकावर थोडासा नाराज असेल स्वतःवर मी तर म्हणेन दीपेश हा गोलंदाज देवाला सांगतोय की व्हाईटला लांब आहे जरा आणि 21 धावा धाव पिरियड धाव झेल भरायला एक धाव पूर्ण तर आता पिरियड कंटिन्यू होता लक्ष देणे खूप गरजेचं होतं बघा गणितप्रिय टीमने अंतिम 3 मध्ये प्रवेश केला या परत एकदा वाईट. दीपेश करायचं जवळजवळ 6 चेंडू फेकले 2 चेंडू चांगले फेकलेत कलवरपतीचा चेंडू दुसऱ्या धाब्याचा दुर्घटना घडली जिथे 1 होती तिथे 2 धाबा येतील आणि या 2 धाब्याच्या मध्ये धनेश गवतेला पाहतोय स्वराज गवतेनं धनेश गवते ही जोडी आपण पाहतोय मार फुटबॉलचा वापर आणि प्रॉपर टायमिंग चेंडू फरार झालाय पण मी तर म्हणेन स्वतः कर्णधार थोडासा मागला ठरतोय काय घडलंय बॅटिंग रे बॅटिंग चौकाराच्या मधीने आपण पाहतोय तरी बोललो होतो ना मी याच्यावर सगळा खेळली आणि तेच झाला आता यांच्यावर काहीच नाही नुसतं माफी असावी 6 धावा चेंडू मध्ये दुसऱ्या गेअरवरती सध्या ते कारण तिसऱ्या गेअरवर ना आला तो आता न्यूट्रल काही न्यूट्रल लागली तिने आता तेव्हा बावली दुसरी पाहिजे आमच्या गावातल्या बऱ्याचशा स्पर्धा खऱ्या तर सातत्यानं त्यांच्या माध्यमातून काय बोलशील मग याच्याबद्दल आता काय वाटलं काय जाईल षटकार मारा आणि नाही मारल्यावर चांगली स्कोरिंगची भूमिका कुठेतरी मेहनत बघू सर्वांची साथ असणं खूप गरजेचं असतं आणि सर्वांची ब्रँड नाही ब्रँड सर्वांच्या साथीने घडलेला आहे ब्रँड वाजवला नाही तर चॅनलचा ब्लॉगर नितेश गवते मध्ये गोलंदाजी कसा स्टाईल मारते रे त्याला 4 पोरी पाठवणार आहे श्लोक सारखी असावी आहे ते एकच वाटतं गोलंदाजी त्याला लागले धाव फलकावर चेंडू ए वाईट लांब आहे हो 4 चेंडू मध्ये 4 धावा तुला किती वेळा बोला वाईट लांब आहे विकेट नाही बॉलला कवर दमला जो दमलाय तो दमलाय तो चुकी होणार नाही या दुसऱ्या धावेचा दमलाय म्हणून चाला 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 कमालीची गोलंदाजी राहिली बघा येणारा जरी गोलंदाज मागण्या ठरला असला तरी मला माझ्या टीम साठी काहीतरी काय बोल गडी भारी केला टाल्या झालंच पाहिजे बाईला पण दमला म्हणून तो नाही तर केला असता अजून पण आऊट झाला एकटाच सगळा होता सगळा गेला एकटा होता एकटाच खेळते एकटाच सगळा खेळ होता आपले गोलंदाज बहुत होता टीम मीटिंग झाल्या टार्गेट काय माहित ना मला पण किती मी लॉक करत होता जरा टास्क केला जाईल विचारतो मी सांगतो भारी बॉल लागलेला आहे दुसरा बॉल पण स्लोअर नाईस बॉलिंग नाईस देवा नक्कीच हर्षद आशाभूत शेवटीला शिकवण माझी ती देवाला शिकवण माझी निर्धाव बघा यो आले इथे कशाला येतो तू फोटोवर आले की मॅच बघ नीट जरा 2 चेंडू निर्धाव बॉलिंग टाळ्यावर काय तू बघतोय हा प्रेशर क्रिएट होणार बॅटिंग करणाऱ्या टीमवर बॉलिंग देवा बॉलिंग ची एज लागली आहे स्वतःच्या Nice one. मध्ये चेंडूची अडवणे शिकवण माझी हो देवाला आणि गरज आहे बघा 43 धावांची दबाव आणि प्रेशर थोडासा क्लिअर झालाय माझी बघ त्याला मी शिकवले टीमवर एवढं लक्षात ठेवा पोरा हटवायचा असेल तर इथून चांगले फटके बोल ना ब्लॉक टाकायचं शिकवण माझी पाहिजे शेवटीला सोपं नाहीये या अवाक सरळ 40,000 बॉल डॉट केली कारण त्याला मी बोललेलो होतो डिसिप्लिन ठेव कॉन्सन्ट्रेशन ठेव बॉलिंग वर पिच टू पिच बॉल टाक जसे त्यांचा ऐकला नाही सांगता स्टामान टाक बॉल बॅकफुट वर मी तर म्हणेन आता आम्हाला विकेट निघाली बॉल निघले चालते हे शायनिंग मारायला नाही फक्त
या बघा फटका सुरेख बॅटची इनसाइड पाटक- बाचकला पाटक. गाठेल का सीमारेषा गाठली पाटकला जमलाच नाही काय, पाटक झोपाने आधीच वाटलेलाच मला. या फटक्याची गरज होती तो पण फटका जाऊ दे, आलाय. चला. 4 5 बॉल. चेंडू स्तब्ध उभा ठेवलं एक गेलं. नंबर पॉईंट टाकली देवाने. 5 बॉल 4 रन दिले तरी पण ठीक ठाक आहे. षटक खेळ समाप्त झालाय. गोलंदाज सज्ज. बॉलिंग बॉलिंग बॅट आधीच पेरली गेली आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आता मात्र येणारे चेंडू आहेत बघा 12 आणि गरज आहे 38 धावांची. प्लेअर मागवले विकास पाटील दिल्ली रिटर्न ISPL ला गेलेला तो मागच्या वर्षी. ISPL चा प्लेअर आपलं दिल्ली रिटर्न. सोपं कसं केलं जाईल ISPL वर मागवलेला आहे काहीतरी 1 करोडला गेला तर सोल्ड आउट झालं. कॅल्क्युलेशन पाहतोय. चांगला परत खेळ बॉल करावा जातोय. लागेल. अभि नाही तो कभी बोलले ना नाही. ISPL चा प्लेअर आहे नाहीये. हो. आम्ही त्याला विकत घेतलेला आहे 2 लाखाला विकत घेतलेला आहे. हे बघा कसा बॉल लागतो बघा, एकदम भारी बॉल लागतो. आपण पाहतोय दिल्ली स्टेट आणले त्याला इथे नेहऱ्याला. माहिती का तुम्हाला? विकासला आपण पाहतोय. तुला काय वाटते यो यो ना यो आता नेहऱ्याचा मात्र चॉकलेट बॉय दहा अर्जुन चेंडू गावडा. आणि गरज आहे 38 धावांची. 6 षटकं आणि नेहऱ्याचा एक छोटा दुहेरी. चॉकलेट पुष्कर या पाटील. धावा बनवल्या जातील का? ब्लॉग मध्ये टाकलं जाईल पुष्कर तुला. जसे निर्धाव चेंडू तेवढा प्रेशर 100% बॉलिंग 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 तर बघा काय बोललो होतो ना कमाल ISPL चेंडू. 2 करोडला घेतलेला आम्ही. जे 2 खेळणारच तो. ट्रम्पर आहेत त्यांच्याकडून आशा धावा. कॅच आहे, कॅच आहे, कॅच आहे. हिट लागली आहे. एक नंबर. फटका लागेल. आमचा ब्लॉगर चॅनलचा मालक नीतू गौतमने कॅच घेतलेले. नीतू गौतमला तरी माझ्याकडून 2 हेल पण ते मी देणार नाही. दीपेश उद्या 8 बॉल बंधुराज आपण पाहतोय 38 रन. अरे लगड फुलटॉस. कॅच कॅच या कॅच टिपला कॅच गेलाय छेल. आल्या मस्त पावलाने मस्त. माघारी परतावं लागेल. आमच्यावाला मच्छी मच्छी बोलता याला त्याने काय धरलेली आता 7 मिनिट व्हायला 2 पोरींचा आलता भूमी प्लस कोण होती भूमी खुशी श्रावणी पाठक लवचा पण आईच्या गावात पाटक फुल फॉर्म मध्ये म्हणून बॉलिंग कशी मारतोय. बोला कॅप्टन कॅप्टन कॅच कॅच गणेश एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. पहिला मेडल षटक. त्याने मेडे षटक आला त्याच्या फॉर्म मध्ये कॉल आला ते सगळं. विकासाने पहिली विकेट पॉवर ऑफ खुशी. 6 चेंडू मध्ये हर्षदने 4 शेवटचा धावांचं योगदान बाला. दिलंय. ओमकार, ओम गायकर. पुढे नेण्याचं काम हर्षदने केलंय. होऊ शकतं आता. बंटी जागो स्मृती. ब्लर 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 ए जाम बॉलिंग 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 या बघा चांगला ते आता मागचं विसरून जा. ते झालं ते झालं अनंताची ते ना इग्नोर मारा इग्नोर काहीच रिक्षा चालक मला अरे ह्यो जाम नीचे पोऱ्या. आपण पाहतोय एवढा नीचे ना शिव माझी brother शाळेत आहे. बारीक बारीक पोरींच्या मागा लागली आहे 10वीला. त्याचे अध्यक्ष कोहलीचा fan. मनपूर्वक काय स्वागत. माहित विराट कोहली एवढा का आवडतो त्याला पण लय मोठा फॅन आहे विराट कोहलीचा. अनंताजी तो शेंद्रे नितीश पण यांचं विराट कोहलीचा लय मोठा फॅन आहे. स्वागतम. पण मी इथे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तू कुठला फॅन आहे कुठला प्लेअरचा फॅन आहे तू? आरसीबी विराट कोहली आहे भाई कॅप्टन आहे MS धोनी. ह्यो तू विराट कोहली ह्यो कुठला फॅन आहे तू कुठला फॅन आहे? गोलंदाजीने केलेली खेळी आपण पाहिली. त्यामध्ये खऱ्या अर्थाने विकासचा एक जाऊ दे नवीन म्हणजे षटक सगळे पाहिला. वेगवेगळे झाले, सगळे वेगवेगळे. त्याने बाद केले. त्याला बरं आणि reason. आता नवीन खेळाडू काय त्याला बोर रिझन बघा युवराज बघत आपण पाहतोय. हे अन्न ओळख काही घडू शकत नाहीये. जिंकलो मॅच कारण का घालताना. सुरुवातीचे जे खेळाडू चालायला परत मी तुला पाहिजे कॅच आहे होते, नी तू कॅच धरल का? कुठेतरी नाही नाही पोहोचायला नाही चिन्हूला ती चाललं चिन्मय नाही. त्याचा बेनिफिट चिन्मय बाचाकला. नेरे संघाला देवा बाई 336 टाळ्या वाजले. धावा. अर्जुन इथं लय खुश झालेला एकदम लय खुश लय म्हणजे लय खुश होऊ शकतं दुसरा षटक मागे ठरलं मी तर म्हणेन गांधी टीम साठी मोठा हो, का गांधी टीम होते? साठी दीपेश उदारचा आपण षटक पाहिलं 31 धावा शंकर त्यामध्ये आला. महादेव आणि तिथून खऱ्या अर्थानं मागे फिरून पाहिलं नाही. टू कॅन टू काय विकॅन टू काय बोलतो काय पण बोलतो रे मी काय बोललो आता तुला डिफेंडर किती बोलते जाऊ दे घेऊ दे चांगला आहे मॅच तर जिंकलो आम्ही आता बघू शकतो आता पोरा जमले आता मॅचला बघू शकतो आम्ही चाललो काहीच तो आता त्याच्या ब्लॉग कंटिन्यू करेल चालले आता येऊ बघू शकतो आता मी मॅचला चालले विकास पाटील 2 करोडाला विकत घेतलेला मी ISPL चा प्लेअर येऊ काही पण बोला तुम्ही नितीनचे कार्य 2 करोडचा प्लेअरला 2,000ची ऑर्डर भेटली आता काय ऐकत नाही भाई हे काय पण बोल ISPL चा प्लेअर आहे आपण त्याला 2 करोडला विकत घेतलेला पण काय पण बोल 2 करोडचा प्लेअर यांनी दाखवला आता त्याला सोड गेला 2 लाखाला इथं आम्ही घेतलेला आहे 2 करोडचा होता तो पण तिने बॉलिंग 1 नंबर टाकली मग तुझी बॉलिंग पटली भाई काय पण बोल लव यू भाई
माईची योगदान चालूच पाहिजे. प्रेमाचा पुष्पगुच्छ मॅच जिंकलो कसं वाटते मला. भारी वाटला पण काय बोल माईला पण ISP 2 करोडला विकत घेतले त्यांनी. दाखवला काहीतरी करून दाखवला. आपका साथ रहा. गाईज आम्ही आता पहिली मॅच जिंकल्या इथं बसल्या. हे बघ याला मॅच भेटले, चष्मा भेटले याला नाही भेटला, दुसऱ्यांना घातले आणि भेटले दुसऱ्याला. काय कटकर चुके नए खिलाड़ी ब्लॉक पाडणार भाई उद्या. अमित केनी. गाईज विकास पाठक याला भेटले मॅन ऑफ द मॅच. पण यो वापरता चष्मा त्याचा. बघा भेटले याला. चष्मा घ्यायला ना, चष्मा घेऊन जा. गायत आता ती मॅच झाली आमची आणि आता पहिली मॅच झाली. आता दुसरी मॅचचा टॉस आहे आमचा. बघा यो मॅन ऑफ द मॅच भेटलेला. गॉगल आता सगळीकडे फिरेला. 11 प्लेयर घालतील ते. गॉगल लावून मॅचला जाणार. गावात आता आपला टॉस आहे इथं. बघू टॉसचा काळात आहे. टॉसचा बॉस तुला काय दाखव रे. तो दाखवला त्याला असतंच. तू कधीपासून तू काय करत माहिती का ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये तू कधीपासून काय करत आज. टॉस का बॉस होईल आता आपला. बघू काय बाहेर आयकॉन प्लेयर. गाईज आम्ही टॉस विन झालो. आता आपली फिल्डिंग आहे. पहिले किती वर्षी मॅच आहे पण 3 वर्षी मॅच आहे. पुष्कर घालता आपला टॉसला. पुष्कर टॉस जिंकलाय. तर आपण जाऊया फिल्डिंगला. बाय बाय. आता कोण व्हिडिओ करता का आपली. करशील ना व्हिडिओ. ठीक आहे. आमचा बेस्ट बॅट्समन ऑलराऊंडर अर्जुन गौडा आणि आमचा पहिला बॉलर देवा पाटील. मैदानात पहिला बॉल टाकताना सज्ज. तर बघूया. पहिलाच बॉल डॉट. चला गाईज दुसरा बॉल टाकायला आपण. आमचा दुसरा बॉल टाकण्यास सज्ज बॉलर आणि बॉलरने आमची विकेट घेतली. पंचानी हात वरती नाही गेला. डॉट बॉल. विकास पाठक पहिल्याच बॉलला पहिलीच विकेट घेतली. आता दुसरा बॉलला टाकते. आता काय होईल तुम्ही सांगा गाईच. तर दुसरा बॉल पण विकेट आहे 100%. कारण की मागच्या ओव्हरला त्यांनी 3 बॉल 3 विकेट आणि मेडलवर टाकलेली. चला पाठक दुसरा बॉल टाकताना सज्ज. वाईट बॉल. काय फिल्डिंग झाली आमची. आता बॅटिंग आहे. 36 रन झाले समोरच्या टीमच्या. 37चा टार्गेट आहे. ही ॲडव्हर्टाईज झाली. ॲडव्हर्टाईज डबल गाईज लाईट गेले म्हणून कॉमेंट्री बंद झाले. मीच कॉमेंट्री करतोय ते. शॉट रे धनेश गवते ऑन द फायर. पहिलाच बॉल चौकार धनेश गवते. हे नको ना आलू इथे जरा व्हिडिओ चालू आहे ना. सहा झाले असतील. दिला आउट. गायज अर्जुनची विकेट गेली आहे. अर्जुन बिना खाता खोले आलेला आहे मैदानाच्या बाहेर. आता चाललंय शंकर. अरे शंकरा. तर बघू शंकर काय करते आपल्या टीमसाठी. शंकर गेला स्ट्राईकला. वाईड बॉल. ठीक आहे राहू दे गे. गायच 1 ओव्हरला 8 झालेत. अजून 12 बॉल 29 पाहिजेत. आणि स्ट्राईकला आता असेल शंकर. नॉशकला धनेश गवते. आता दोघांवरतीच मॅच आहे. बघू काय करतात संघासाठी. इथं बसलेत पुष्कर पाठक देवाबाई पाठक. दुसरा पाठक. दुसरी ओव्हर चालू झाली आणि राईट पण आली. आता एक कॉम्प्युटर चालू आहे. माझा आवाज नाही येणार. पेट्रोल भेटला जनरेटर.
पेट्रोल घातला. गाईज शंकरने पहिल्याच बॉल 6 मारले. आता 11 बॉल 23 पाहिजेत. बघू आता काय होतंय पुढचा चेंडू काय करणार आहे. राहू दे बघून केल. धाव पाहिजे भाई लास्ट 15 मारेल. किती बॉल 8 बॉल 21 पाहिजेत अजून. 8 बॉल 21 12 चिट्टे नसतं. काय करतं शंकर. मित्रांनो विनंती करूया की आपण यावं व्यासपीठावर 7 चेंडूंनी गरज आहे बघा 20 धावांची. ये मुश्किल अभी तो चलना सीखा है, छलांग अभी बाकी है, असली मुक्काम अभी बाकी है, इसको मंजिल मिलेगी. गायकर या बघा चेंडू आपण पाहतो धनेशसाठी आडव्या बॅटने पक्का खेचलाय. पक्का सुरेख हे चेंडू थांबणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नाही बघा. 7 चेंडू 14 धावा. या बघा चेंडू मस्त. आता 8 रन पाहिजेत. गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. काय मॅच आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पहिला चेंडूवर आलेला षटकार आपण पाहिला. गोलंदाज सज्ज पंचांच्या मार. वाईड सर वाईड बघून केल. गरज आहे. अभी तो सुकून का इम्तिहान बाकी आहे. कोणत्या टीमला सुख प्राप्त होणार. मिरची लगी तो मैं क्या करू. या बघा आता 1 केली तो 1. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक मारचं या बघा जोरदार अपील आपण पाहतोय. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. लेग बाईचा षटकार मॅच फिनिश करून जाईल. मी जर म्हणे नेरे संघासाठी कोणता संघ अंतिम 3 मध्ये दाखल होणार. कोणता संघ इथून एखाद्या ट्रॉफीला उचलणार. कोणता संघ आपल्या संघाचा स्वप्न साकार करणार. 3 चेंडू आणि 6 धावा. काय मॅच. व्हॉट अ मॅच. कॅप्टन कोल आणि त्यांनी वन मॅन आर्मी एकट्याने मॅच जिंकवले. बॅटिंग अख्खी मॅच जिंकवली. गाय दादा A1 जोडी चालले बरेच. मागाशी अर्जुन होता ओपनिंगला. आता धनेश आणि शंकर चाललाय. कारण एकच वर्षी मॅच आहे. सेमी फायनल मॅच चालू आहे आणि याच्यानंतर लगे फायनल आहे. एकच वर्षी मॅच आहे आता. म्हणून शंकर आणि धनु चाललाय. फेकले होते. 3 चेंडू 6 धावांचे मैदान अवेलेबल करून देण्यात आले. गायची तिसरी मॅच आहे. पहिली मॅच जिंकलो, दुसरी मॅच जिंकलो, तिसरी मॅच. एकच वर्षी मॅच आहे. सेमी फायनलचा सामना आहे. सर्प मित्र आपण पाहतोय. शंकरने मारलेला. सातत्याने चांगली कामे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे जवळचे मित्र प्रतीकजी पाटील आणि शंकर पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. त्यांच्या व्यासपीठाकडे आपण शुभ ग्रुप ग्रामपंचायत. आता गेलाय ओमकार गायकर, नवीन खेळाडू शंकरच्या जागी. भाला आलाय बघा. या बघा वाईड बॉल आहे. पहिला चेंडू चांगला. त्यानंतर असा खराब चेंडू असा पूर्वार्ध बाकी आहे. गोलंदाज सज्ज आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट नियाबल पुढील चेंडू. चेंडू गेला. 12ने 6 मारलाय. फटके येणं कमी. आता झाले रन किती. 2 बॉल 7 रन झाले. खेळ झालाय समाप्त. 2 बॉल 7 झाले. बाला झुकेगा नाही साला. बाला झुकेगा नाही साला. षटकार लॉंगांच्या वरतून आलाय षटकार आणि खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर रिझर्व गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने पुढील चेंडू बालासाठी. मस्त बॅटिंग. बदलाव पाहतोय.
मिडाऊनचा क्षेत्र गाईज 3 बॉल त्याला झालेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहतोय. मस्त रे बॅटिंग रे बॅटिंग. गरज असतं. ज्या मुवमेंटला तुमच्या बॅटवर चेंडू येत असतात त्यावेळेला तुम्ही कसेही मारा, बॅटवर चेंडू राहू दे मस्त रे बॅटिंग बॅटिंग. लागले धाव फलकात. जो मागच्या मॅचचा विनर होता, मागच्या मॅचचा हिरो धनेश गवते, त्याला आत्ता स्ट्राईक भेटले लास्टचा बॉल. बघू काय होतंय लास्टचा बॉल काय करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक बघा, शेवट गोड केला जाईल का? केला रे केला. खेचायचा होता एक धाव पूर्ण. राजा चल 19 झाले आणि 20 पाहिजेत. गायच आता मी चालेल फिल्डिंग तुम्हाला नंतर भेटतो फिल्डिंग करून यावरती. जोरदार झाली. आता पोरं गेल्यात व्यक्तिमत्व आपण त्यानंतर प्रत्येक मैदानात. यांचे आता देखील बघूया काय केलं होतंय. जाईल. आणि ही सेमी फायनलची मॅच आहे. याच्या पुढं फायनल 100%. 20 धावा पाहिजे ते खोरीत. एक ओव्हरीला 20 धावा. बघूया गाडी खूप कमी आहे कारण का अजूनही एक match नवीन बाकी आहे. सीझन मधली आणि ही मग बक्षीस पहिलीच सुद्धा आमची आम्हाला उजेडामध्ये मॅच आहे. करायचंय. तर तेव्हाच आम्ही आता फायनलला जाणार आहोत आणि ही मॅच आम्हाला जिंकणं आहे काही करून. तर बघूया देवा वाटेल बॉल टाकताना. प्रसाद पवार की अच्छी नेरेटिव्ह भूमिका मधले आपको देखने को मिलेगी। प्रेक्षक. पूरे 3 बॉल बॉय की भूमिका उन्होंने निभाई है और हमारे ऑरेंडर देख सकते हैं भाई अच्छा काम उनके माध्यम से पेशक व और पेशक. अच्छे आपको देखने के लिए मिलेंगे। निखिल पाटिल सुबह देखे बघा guys, देवाचा पहिलाच बॉल. 3-2-1 दैट इज द प्ले। फर्स्ट बॉल ये देखो जैसी आई वैसी गई भाई, ये अक्षय गरत है भाई, रुकेंगे नहीं झुके। दुसरा उड़ान बॉल देखता है और उड़ान भरने वाला टाकताना छक्का दिखा पहिलाच है। बॉल षटकर मारला. तर दुसरा बॉल बघूया. ये टपकी हुई गेंद है, आप इसी तरह गेंद नहीं डाल सकते क्योंकि सामने दूसरा बॉल अक्षय पण खड़ा है। चौकार. क्योंकि वो अभी देखा जाए तो देवानी 2 बॉल असे इसलिए तो येड्या किसी हरकत टाकले. तर जिंदगी में तिसरा रिस्क बॉल लेने से बघू कभी काय मत टाक डरो। करतोय. या तो जीत मिलेगी या तो फिर तिसरा बॉल पण वाट लावली. गायज आमची मॅच झाली. एक वरची मॅच होती, हारलो आम्ही. पण ठीक आहे, बक्षीस लागू झालाय आम्हाला. किती नंबर लागू झाला भाई? तिसरा नंबर आम्हाला दशक लागू झालाय. ठीक आहे, पहिलीच एंट्री होती आमची आणि आम्ही त्यात कप घेऊन आलो आहोत. चांगलं वाटतंय. आमचा बॉलर देवा हा बघा 4 रनों के साथ 1-0 3 रन 4 बॉलर तिसरं देऊन टाकल्यात. ठीक आहे, पहिली एंट्री होती. पुढच्या मॅच आम्ही शिकू. आणि आणि पण जरा बल्लेबाज का बोलबाला इसलिए बॅटिंग आता पुरा मी जरा ऐक ना नीतू, मी जरा इंजर्ड होतो, बॅटिंग बॉलिंग जमली नाही. तर ठीक आहे. काहीच पहिली एंट्री होती टीमची. प्रॅक्टिस पण नव्हती, एवढी प्रॅक्टिस पण नव्हती पोरांची, पण तरी पण तिसरा नंबर भेटला आम्हाला. आता इथून कप घेऊ, त्याला असं फोटोशूट घेऊ आणि थोडासा ब्लॉक करू कारण की आता चार्जिंग संपली. 15% चार्जिंग राहिले. पण चांगला खेळ केला पोराही. तर आपण जाऊ आता घरी. ट्रॉफी घेतल्यावर मग डायरेक्ट ब्लॉग एंड करतो घरी गेल्यावर. बाय बाय. या स्पर्धेमध्ये संपन्न करणारा आपण पाहतोय बेस्ट बॉलर टीमचा सुपरस्टार खेळाडू डुंगी संघाने केला आणि चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गणेशपुरी विठ्ठल. तर काय आता आपण चाललो घरी ट्रॉफी घेऊन. हे बघा ट्रॉफी माझ्याकडे आहे. आपण तिसरा नंबर मारला तर आपण जाऊ घरी डायरेक्ट. हे कुठे गेले? आपण डायरेक्ट घरी आता. हे बघा आता गावात जाऊ, देवाला नारे बिरेल पोरू, फोटो काढू. बाय बाय गाईज. तर गाईज आम्ही पोहोचल्यावर साई मंदिरात ट्रॉफी घेऊन. हे बघा ही ट्रॉफी आम्हाला साई मंदिरात. तर इथं ट्रॉफी ठेवून आरार फोडू. यायला पहिले फोटो काढायची. कुठे आहे तो फोटो? कुठे जरा इकडे. तर गाईज एवढाच बोलायचे का टीमची प्रॅक्टिस एवढी नसून आणि पहिलीच एंट्री असून सीझनची आम्ही कप मारलाय. मागच्या सीझनला तो दरारा होता आमचा आणि यावर्षी पण सुरुवात मस्त झाली, चांगली सुरुवात झाली. तर टीमला चांगल्या शुभेच्छा माझ्याकडून. तुला काय बोलायचं का भाई? तुझा परफॉर्मन्स नाही झाला, तुला काय बोलायचे? तर प्रॅक्टिसकडे लक्ष दे. हा गाईज पूर्ण टीम आली, नारळ वगैरे फोडला होता. तर जाऊ आपण घरी आणि ब्लॉगची एंडिंग करू. तर सगळी पोरं इथं आहेत. हा बघा पूर्ण टीम. तर गाईज आपण आता आलो घरी मॅचिंगशी. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, जेवलो बिलो. आता ब्लॉग एंड करू. तर व्हिडिओ टेस्टला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा ब्लॉग पण बहुतेक मॅचचाच असेल कारण की आपली 2 तारखेपर्यंत मॅच आहे. आजची 30 तारीख आहे, उद्या 1 तारीख म्हणजे उद्या ब्लॉग पडेल.
आणि 2 तारखेला आपली परत तो ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. तिथं मॅची लाईव्ह आहेत. तर बहुतेक तरी आपला पर्सनल ब्लॉग बनल, एक पर्सनल ब्लॉग बनलाच माझ्या टीमचा. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.